या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। येवल्यातील या नामांकित सराफ दुकानात सेल्समन व सेल्सगर्ल्स अशी 2 पदे तात्काळ भरणे आहे। पात्रता किमान 12वी पास। संपर्क मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। इच्छुक उमेदवारांनी तात्काळ भेट द्यावी। विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। देशभरात 12.5 लाख केमिस्ट बांधवांचा संप। नाशिकच्या येवल्यात औषध मिळत नसल्याने रुग्णांचे होत आहे हाल। अत्यावश्यक रुग्णांसाठी हिमेश बांधवांनी उपलब्ध केली हेल्पलाईन। देशभरात 12.5 लाख केमिस्ट बांधवांनी आज 1 दिवसीय संप पुकारला असून ऑनलाईन औषध विक्री विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे। मेडिकल बांधवांच्या या संपामुळे नाशिकच्या येवल्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून मेडिकल स्टोअर बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना माघारी फिरावे लागत आहे। दरम्यान या 1 दिवसीय लाक्षणिक संपाची दखल न घेतल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। या प्रसंगी येवला मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। बंद करा ऑनलाइन औषध विक्री, बंद करा, बंद करा, बंद करा ऑनलाइन औषध विक्री। आज केमिस्ट बांधवांनी बंद पुकारण्याचे कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा ऑनलाईन बंदचा निर्णय दिलेला असताना केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देऊ नाही राहिलं। हे ऑनलाईन मोठ्या डिस्काउंटच्या नावाखाली अनेक चुकीचे औषधं, बोगस औषधं आणि नशेची औषधं विक्री करतात आणि त्याच्यामुळं आमच्या 12.5 लाख केमिस्टवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्या व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम झाले असल्या कारणाने आम्ही हा आज बंद पुकारलेला आहे। आज केमिस्ट बांधवांनी जो बंद केलेला आहे, आज अखिल भारतीय औषध महासंघातर्फे भारतभरातले साधारणतः 12.5 लाख केमिस्ट आज या बंदमध्ये सहभागी झालेले आहे। आज प्रमुख मागणी आमच्या या बंद संदर्भात अशी आहे का जे बेकायदेशीर पद्धतीने ऑनलाईन विक्री पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवसाय होत आहे, ज्या माध्यमातून बोगस व स्पुरियस औषधं रुग्णांपर्यंत पोहोचत आहे आणि या रुग्णांवर याचा दुष्परिणाम होऊ नये, तसेच आमच्या रिटेल बांधवांना जे अनैसर्गिक स्पर्धा याच्यातून तयार झालेली आहे। ऑनलाईन पोर्टलला 50% पर्यंत डिस्काउंट मिळतो, जेच आमचं मार्जिन 20% आहे, त्याच्यामुळे आम्ही पुढे यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही आणि यासाठी केंद्र सरकारला वेगवेगळे निवेदनं देऊन सुद्धा केंद्र सरकारने याबाबत कोणते पाऊल उचललं नाही। त्यामुळे आज आम्ही या बंदचा ऐलान केलेला आहे। अत्यावश्यक रुग्णांसाठी आम्ही हेल्पलाईन जारी केलेली आहे, त्या माध्यमातून अत्यावश्यक रुग्णांना आम्ही सेवा नियमित ठेवत आहोत। तरी केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्यांचा जरूर विचार करावा व त्या आम्हाला भविष्यामध्ये पुढचा पाऊल जर आम्हाला आज केंद्र सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे बेमुदत सुद्धा बंदवर जाऊ शकतो। आज बुधवार 20 मे रोजी जो आमच्या ऑल इंडिया संघटनेने संप पुकारलाय, त्या संपामुळे जर कोणाची काही अवहेलना झाली तर त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। हा संप आमच्या स्वतःसाठी किंवा आमच्या नफ्यासाठी नसून हा जनतेच्या आरोग्याशी जो खेळ होतोय, आमची यात महत्त्वाची जी मागणी आहे ती आहे ऑनलाईन पोर्टल किंवा ऑनलाईन मेडिसिन जे येतं ते बंद झालं पाहिजे। त्यामध्ये फार मोठा धोका आहे, कारण विदाऊट फार्मसिस्ट, विदाऊट प्रिस्क्रिप्शन ते मेडिसिन येतं, ते पण स्पुरियस आणि डुप्लिकेट असतात आणि त्याहून मोठा धोका निर्माण झाला आहे तो तरुण पिढीला। कारण सर्रास नशेचे औषधं, झोपेच्या गोळ्या, झोपेचे कप सिरप, नशेचे कप सिरप हे तरुण पिढीला विदाऊट प्रिस्क्रिप्शन पाठवले जातात। त्यासाठी आमचा हा संप आहे। त्यासाठी आमची केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती आहे, त्यांनी आमच्या या 1 दिवसाच्या लाक्षणिक संपाचा कुठेतरी विचार करा, अन्यथा आम्हाला एक कठोर पाऊल उचलावं लागेल व बेमुदत संपावर जावे लागेल। धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्नसराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी, काळामाती रोड, येवला।